हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येतंय का? हॅलो हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो हॅलो, काय ऐकू येतंय का नाही? हॅलो हॅलो, लोकांना काम नाही धंदा, उगा आपलं दबड वाजत बसते. हॅलो अधिपती, हॅलो अधिपती, तुम्ही रागावलाय माझ्यावर मला माहितीये, पण प्लीज बोला ना काहीतरी. मला तुमच्याशी बोलायचंय, तुम्हाला एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे. ती बातमी ऐकलीत ना की तुमचा सगळा राग निघून जाईल. हॅलो हॅलो हॅलो, ताई कुणाचा होता फोन? तुला काय करायचंय? अगं ताई सांग की कुणाचा होता फोन? तुला किती वेळा सांगायचं दुर्गे, बाहेर जाताना टोकायचं नाही आणि फोन कुणाचा का आलता असले प्रश्न विचारायचे नाहीत. मास्तरनीचा होता ना फोन? तुला कसं ठाव? अगं ताई सकाळ धरणं ती फोन करायला, आत्तीच्या बी फोनवर फोन केलता. मी तिला चांगलं सुनवलं. सारखी म्हणत होती अधिपतीसनी फोन द्या, अधिपतीसनी फोन द्या. मी तिला म्हणलं आम्ही काही रिकाम तिकडे माणसं आहोत काय तुझा निरोप द्यायला सारखा? अजून काय म्हणत होत्या? अगं ताई मॅच तिला एवढं बोलले का नाही का तिला काहीच बोलू दिलं नाही म्या. पण बघ की तरी मी तिचा एवढा सारखा सारखा फोन यायलाय. केवढी लापटबाई आहे का नाही ती? तर ताई तिचा परत कशापायी फोन आला असेल का? त्यांना असं वाटलं की अधिपतीने फोन घेतला, काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं असं म्हणल्या. काय असेल कुणास ठाऊक. फोन का ठेवला असेल यांनी? खरंच माझ्याशी बोलायचं नसेल का? पण फोनवर तेच होते की नाही काही कळत नाहीये. माझा निरोप तरी पोचला असेल ना त्यांच्याकडे. हॅलो हॅलो अधिपती, मला माहित होतं तुम्ही मला फोन करणारच म्हणून. तुम्ही मगाशी का नाही बोलला तो काहीच? मी किती वेळा फोन करते अधिपती तुम्हाला, ही काय पद्धत झाली? इतकं कोणी रागवतं का? इतके वेळा तुम्हाला मी फोन केले, तुम्ही कॉल बॅक पण केला नाही. मला बोलायचंय तुमच्याशी, मला महत्वाचं बोलायचंय. तुम्ही ऐका आता आपण भेटूया. हा आपण भेटूया आणि मग बोलूया. मला तुम्हाला खूप काहीतरी महत्वाचं सांगायचंय. हॅलो अक्षरा, अगं बाळा मी बोलतीये आई. हा आई, मला वाटलं अधिपतींचा फोन आहे म्हणून. सॉरी, बोल. नाही ठीक आहे, म्हणजे मी समजू शकते तुझ्या मनात काय चाललंय ते. बोलणं नाही झालं का तुझं अधिपतींशी? नाही ना अगं, माझा काही कॉन्टॅक्टच होत नाही आई. त्यांचा फोन सतत बिझी लागतोय. मला कळत नाही इतका वेळ कसल्या कामात आहेत ते. बरं मी आजींकडे निरोप पण दिलाय, त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचलाय की नाही हेही मला कळत नाहीये. मी आत्ता त्यांना फोन केला होता तर पलीकडून कोणी बोलायलाच तयार नाही. म्हणजे पलीकडे ते होते की नाही हे कळायला सुद्धा काही मार्ग नाही. अक्षरा तुला एक सांगू बेटा, तू नाही आता सारखं फोनची वाट बघत बसणं किंवा त्यांना फोन लावण्यात वेळ घालवायचाच नाहीयेस. तू आता जा आणि प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेट. अगं आई, मी प्रत्यक्ष जाऊनच भेटणार होते, पण मला वाटलं एकदा आधी फोनवर कळवावं त्यांना. जाऊ दे, आता मी त्यांना जाऊनच भेटणार आहे. हो जा, भेट त्यांना आणि क्लिअर कर सगळं मनातलं बोलून मोकळी हो. अक्षरा ही गोड बातमी दे आधी त्यांना. हा आता मी तेच करेन आई, भेटतेच मी त्यांना जाऊन. चल मी तुला नंतर करते फोन. हो ठेवते. हा मास्तरीनबाई चांगला धडा शिकवायला की हो आम्हासनी. सोडून गेला असं जणू. तेव्हा असं जाशील असं वाटलं नव्हतं बघा.
आमच्यापेक्षा तुम्हाला तुमची तत्व महत्वाची. साहजिकच आहे म्हणा, तुम्ही आहेच स्वाभिमानी. हा, खरं सांगू काय, तुमच्या ह्या गुणावर बी भाळलो होतोच की आम्ही. लई मनापासून सांगतो, तुम्ही तुमचा स्वाभिमान कवा आयुष्यात सोडू नका बघा मास्तरीनबाई. आणि आम्हाला बी तुमच्याशी बोलायचं हो. आम्हाला येऊ ओंक्या डोंक्या मागं लागलाय आमच्या. बोला मास्तरीनबाईशी, बोला मास्तरीनबाईशी. त्याला मी तोंडानं नाही म्हणतोय, पण माझ्या मनाची कालवा माझी मला माहिती. एक दिस राहू शकत नाही मी तुमच्याशिवाय. आणि आता तुम्ही अजून किती दिवस घरला येणार नाही ह्याचं काय गणितच नाही की हो मास्तरीनबाई. कसं राहायचं आम्ही, कसं जगायचं. कवा कवा असं वाटतंय सगळं सोडून द्यावं आणि यावं तुमच्याकडे म्हणावं, 10 दिवस आपण जसं बाहेर राहून संसार केला होता तसं राहावे की परत एकदा. परत एकदा एकमेकाच्या मनात जे काय असेल उन्ही धुनी सगळी काढून टाकूया आणि सुखान नांदूया. पण सगळं कसं करावं काय समजणं झालंय. तुमच्याशी बोलायचं आहे पण मन दजावत नाही हो. शब्दच वाटातून बाहेर येणार नाही असं वाटतंय. बोलू का नको, बोलू का नको. इकडं आठ तिकडं वीर. बुचकळ्यात पडल्यावरली झाले हो मास्तरीनबाई तुमच्या विद्यार्थ्याला. जसं आपल्या लग्नाआधी झालं, माझं तुमच्यावर प्रेम आहे सांगायचं होतं तुम्हाला, पण सांगताच येत नव्हतं. शिम टू शिम तसं झालंय बघा आता. बोलता बी येईना, सण बी होईना. अधिपती, मास्तरीनबाई तुम्ही इथं? हो, हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्ही इथे कसे काय? मी तुम्हालाच भेटायला येणार होतो. काय म्हटलं? देवाच्याच मनात आहे बघा आज आपलं इथं भेटणं. म्हणजे मी भेटायला येणारच होतो ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथे मला भेटायला आलाय? हा, मला पण तुम्ही आता मागून येत होता तेव्हा तुम्हाला मी दिसले नाही का? तुम्ही असे क्रॉस करून चालला होतात. हा होय का? मी तुमच्याकडे बघितलंच नाही. आपलं म्हणजे कसं असतं, आपण कुठल्या पोरगीकडे असं मुंडीवर करून बघत नाही. आपण आपलं सरळ नाकासमोर खाली मुंडी पाठदिशी जायचं, घरला निघून इकडे तिकडे बघायचं नाही, असा विषय सगळा. पण तुम्हाला कोणी सांगितलं की मी इथे? पण दुसऱ्या कोणी कशाला सांगायला पाहिजे? आमच्या मनानं सांगितलं. तिचं आणि तुमच्या मनाचं काहीतरी कनेक्शन आहे हो. दोघं बी पकडापकडी खेळत असतात बघा. तुमचं मन काय पकडू शकत नाही आमच्या मनाला, पण आमचं मन लगेच पकडते बघा. अधिपती, हा, हो काय, कुठे हरवलात? मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं मी इथे आहे? मला अहो मी तुम्हाला भेटणार म्हणलं, मी इथं भेटणार असं कुठे म्हणलं? तुम्ही मला दिसला असता तर मी हाक मारली नसती, असं क्रॉस करून पुढे कशाला गेलो असतो तुम्हाला. खरंय. हा, तुम्हाला पटले ना? यात न पटण्यासारखं काय आहे? तुम्ही काय काय तुम्ही पटवून घेताय सगळं म्हणून तुम्हाला पटतंय. बघा आजकाल ना का नाही, लोक दुसऱ्यांवर विश्वासच ठेवत नाहीत. दुसऱ्यांवर नसतो ठेवायचा विश्वास, पण आपल्या माणसांवर ठेवावा विश्वास. म्हणजे तुम्ही आम्हाला आपलं मानताय म्हणा. हो, आपण मित्र आहोतच की. मित्रांवर ठेवायचा असतो विश्वास. खरंय. हे पटलं ना तुम्हाला? तुम्ही सांगताल ते पटतंय आम्हाला सगळं. काय म्हटलं? आता मित्र आहे म्हणल्यावर मित्राचं मित्राला पटणारच ना. बरोबर. बरं, तुम्ही मला भेटायला काय येत होतात? असंच येणार होतो. असंच? बर मग झालं ना भेटून? वाटतंय असंच. मी निघते. असंच? हा, निघा. बाय. थांबा. काय झालं? ते मला जरा बोलायचं होतं असंच. बोला ना. काय असतंय? काय असतंय? बघा काय असतंय, आता एक क्ष असतंय समजा आणि एक य असतंय. तर क्षला यला काहीतरी सांगायचं असते, पण क्षला काय सांगायचं असते ते क्षला पण नीट कळलेलं नसते, आणि यला क्षनं काही सांगितलेलंच नसल्यामुळे त्याला बी काही कळलेलं नसते. पण क्षला ह्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही आणि ह्याला ह्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. पण ह्याला काहीतरी सांगायचं असते आणि त्याला ते कळत नसते. तुम्हाला कळत असते? मला बी काही कळत नसतंय. मास्तरीनबाई आमची भाषा बोलताय जणू. खरंच की जणू.
आई गे, वारे वारे आमची भाषा जाणली, आमचं मन केव्हा जाणणार काय माहिती. काय कुठं काय काहीतरी काहीतरी म्हटलात तुम्ही. तुम्ही काय ऐकलं काय? हो तुम्ही म्हटलात काहीतरी. नाही नाही, तुमचे कान वाजले. अहो नाही तुम्ही म्हटलात काहीतरी. नाही हे असंच होते बघा. असंच होतंय ना, जाऊ दे. असंच किती वेळ चालू राहणार. मला मला निघायचंय, उशीर होतोय, संध्याकाळ झालीये. संध्याकाळची लक्ष्मी घरला येते म्हणतात. काय काय नाही, आता उशीर झाला, आता तर बोललं पाहिजे म्हणलं. हो तुम्ही पुन्हा काहीतरी म्हटलात. हा हा नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं चला जाऊ दे. मग मला खरंच उशीर होतोय. संध्याकाळची शिकवणी असते माझी घरी, मुलं वाट बघतात. हा मी निघते, बाय. मास्तरीन बाई, आता काय काय हे काय? हा मास्तरीन बाई, शुकशुक शुकशुक काय? शुकशुक दिनाच्या शुभेच्छा. शुकशुक दिनाच्या? शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. रात्र असली तरी दिन, रात्रंदिन आम्हा शिक्षकांचा लाळा. उद्या वर्गात दिसणार नाही फळा. हा 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 हा. अधिपती मुद्द्याकडे वळा. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मास्तरीन बाई. अहो शिक्षक दिन आज नसतो, 5 सप्टेंबरला असतो. नसतोय? आज मला सकाळ कोणतरी म्हणलो आज शिक्षक दिन असतोय. पण असू दे, आता तुम्ही शिक्षक आहे, आज तुम्ही आम्हाला भेटला म्हणल्यावर आमच्यासाठी आज शिक्षक दिनाचं घ्या की आता शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. हा बरं निघते मी. आता काय? आता मात्र मात्र अहो हे आहे की मैत्री दिनाच्या शुभेच्छा. मैत्री. अहो आज मैत्री दिन पण नसतो. का काय? हे मैत्री दिन का नाही? आज मास्तरीन बाई, आज मैत्री दिन नाही होय. आज मला वाटलं आज मैत्री दिन असू दे, पण शेवटी आपण मित्र आहे ना. तुम्ही आज भेटला, मैत्रीण आज भेटली म्हणलं. मैत्री दिन. मैत्री दिनाच्या शुभेच्छा घ्या पडदिशी. थँक्यू. झालं निघू मी का अजून आहेत? झालं नाही झालं खरंच. काय? अहो काय अधिपती? मास्तरीन बाई, झालं मला आता स्टॉक संपत आला अधिपती राव. अहो काय हे? हा झालं, 2च राहिले. पाहिलं, बोला बोला बोल 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 बोल. शेवटचा अटेम्प्ट रामा. अहो हे काय अधिपती? फुलना फुलाचं झाड आहे, म्हणजे महात्माचं झाड. महत्वाचं? त्याचं नाव महात्माचं झाड आहे हे. आत्मा. हा, तुमच्यासारख्या महात्म्याला आमच्याकडून फुलना फुलाचं झाड घ्या आता. असू दे, गोड मानून घ्या. सगळ्या दिनांच्या शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. अधिपती तुम्ही काय एकाच दिवशी सगळे दिवस साजरे करणार होतात का? आमचं कामच असं ऍडव्हान्स मध्ये असते बोलायला. पण बाकी काय काय असतं ना, तुमचा हसरा खळखळता जरा असाच राहू दे राव. काय म्हटलं? कुठं काय कान वाजले. बर मी जाते आता. नको. काय? जाते नाही, येते म्हणावं. येते. येत आहे? हा या म्हणजे या. येते. खरं सांगतो, लई प्रेम आहे आमचं तुमच्यावर, लई प्रेम आहे. लग्नाआधी प्रेम आहे हे बोलता येत नव्हतं, आणि आता प्रेम असून बी बोलता येत नाही. एक डाव समजून घ्या की तुमच्या विद्यार्थ्याला. या की परत घरला. ही शांतता नाही सहन होईत आता. फक्त एकदा म्हणा, तुम्ही बरोबर आहेसा अधिपती. बरोबर नव, बरोबर म्हणा की. एवढं काय बोलायचं असेल सुनबाईंना अधिपतींशी? अगं काय नाही ताई, ती का नाही उगं नाटक करायला. अगं एवढ्या मोठ्या इस्टेटीची मालक आहेत अधिपती, ती अशी सहजासहजी बरी सोडल त्यासनी. 4 आसवं ढाळली अधिपतींसमोर का अधिपती काय करणार? लगेच पागळणार. आणि मग काय, अधिपती लगेच तिला घरला घेऊन येणार. या असलाच काय तर डाव असणार बघ तिचा. खालमुंडी आणि पाताळ धुंडी बाई आहे ती. नाही दुर्गे, एवढा वरवरचा विचार करून नाही चालणार. म्हणजे आम्हाला काहीतरी वेगळाच वास येतोय. ताई तुला सांगू, ये नोकर चाकर का नाही, लई काम चुकारपणा करायल्यात. हे झाडलं बिडलं नसेल ग, म्हणून असलं वास येतोय बघ तुला. निघ. काय झालं ताई? मी साफ करायला सांगते की त्यासनी. दुर्गे, देव अक्कल वाटत होता तेव्हा काय चाळण घेऊन गेलतीस काय?
आमची भन नसतीस ना तर तुला कवाच मूठ माती दिली असती. वास येतोय म्हणजे आम्हाला संशय आहे. असंय वय. कसला संशय? त्या दिवशी त्यासनी चक्कर आलती म्हणून दवाखान्यात नेलतं. चक्कर बिक्कर काय नाही ग. जेव्हा अधिपतीसनी कळल का मास्तरनीला चक्कर यायल्या, मग अधिपती काय करणार? लगेच तिला घरला घेऊन येणार. तोच डाव आहे बघ तिचा. ताई ती का नाही आजारपणाचं नाटक करून सहानुभूती मिळवायल्या. या नाटकावरचा पडदा लवकरच बाजूला सारायला लागल. देशमुख साहेब नमस्कार नमस्कार. काय नाही, तुम्ही पाठवलेला कच्चा माल पोहोचलेला आहे गोडाऊनला, गाडी आलेली आहे. हा नाही, अजून एक विषय बोलायचा होता. अजून थोडा कच्चा माल लागत होता. किती टन शिल्लक आहे आपल्याकडे? बरं, एक गाडी पाठवून देताय मग संध्याकाळपासून. हा, पेमेंटचं काय ते आपण सेटल करूया संध्याकाळी. मी फोन करतो तुम्हाला. थँक्यू थँक्यू, चालतंय. थँक्यू. झालेलं आहे काम. येईल गाडी. एवढं मालाचं तुम्ही सॉर्टिंग करून घ्या आणि काम झाल्यावर सांगत जावा रे बबल्या. कशाला शिवाय खाता? मग फुकटचं बोलणं खाल्लास. काम झालं की सांगायचं, घाबरायचं कशाला? जी सरकार. सरकार डबा पाठवलाय घरनं. ए नाही, धनाची भूक नाही, राहू दे. तू घेऊन जा डबा, भूक नाही. अहो सरकार, सकाळी बी तुम्ही काही खाल्लं नाही. ए नाही रे बाबा, नको आहे म्हणलं ना. घेऊन जा डबा, खरंच नको. मी जातो पण जेवण. अरे तुम्हाला काय कुणालाच एकडाव सांगितलेलं कळत नाही काय? घेऊन जा, डोसकं फिरू नको तू आणि डोसक्याला ताप करू नको. जा. मी डबा परत घेऊन गेलो तर थोरल्या साखर रागवतील माझ्यावर. ठेव मग, डबा राहून दे इथं. तू जा, दिला म्हणा. हा तुझ बरं झालं आलास. ते देशमुखांना फोन केला होता. ते अजून ऍडिशनल कच्च्या मालाची गाडी एक येणार आहे. त्याचं काम झालेलं आहे. त्याचं नियोजन लावून घ्या मात्र. संध्याकाळपासून गाडी येईल. ते बघतो मी. तू वहिनींना आधी फोन लाव. काय असं का करायलायस मर्दा? मला आधी म्हणत होतंस कामात तुझं लक्ष नाही. आता मी कामात लक्ष घालायला लागलोय तर वहिनींना फोन कर, वहिनींना फोन कर. गप बस. इथली कामं मार्गी लावायला मी आहे, पण तुझं आयुष्य तुलाच मार्गी लावावं लागेल. गप बस की. तुला हिब्रूच सांगू काय? तुला जर हेच बोलायचं असेल ना तर मला तुझ्या संग बोलायचं नाही. तू जा. जोवर तू माझं ऐकत नाहीस ना तोवर मी हा विषय सोडणार नाहीये. काय ऐकू तुझं? तू मगापासून एकच टुमणं लावलायस. फोन कर फोन कर फोन कर फोन कर म्हणून. कान किटलं माझं. आता फोन बिन सोड, माझ्यासोबत चल. कुणीकडं? वहिनींना भेटायला. काय तर बोल नको. हे बघ, फोनवर बोलणं होत नाहीये. तुम्ही दोघं बाहेर भेटा कुठेतरी. एकमेकांशी मोकळेपणाने बोला रे. सॉर्ट करा सगळं, म्हणजे सगळं क्लिअर होईल. काय क्लिअर? काय काय करायचं काय? आणि आपणच सगळं ठरवायचं. म्हणजे आपण त्यासनी भेटायची इच्छाच नसेल तर आपण कशाला जबरदस्ती भेटायला जायचं? आपण एकदा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांचा काय फोन नाही, मेसेज नाही, याचा अर्थ त्यांची भेटायची इच्छा नाही. मग आपण कशाला डायरेक्ट जाऊन भेटायचं? उगाच भेटला नाहीस ना तर गोष्टी अजून चिघळतील. ऐक माझं, आपण भेटूया वहिनींना. चल, आता शाळा सुटून बराच वेळ झाला हो की नाही? आपण बराच वेळ धड्याविषयी बोललोय. आता तू घरी जा. धनाजी काका काळजी करत असतील. हां, आणि हे बघ, आपण जे काही डिस्कस केलंय त्याची छान रिव्हिजन कर. हो मॅडम. आणि काही अडलं तर मला फोन कर, मी फोनवर समजावून सांगेन. चालेल मॅडम. विज्ञान प्रदर्शनाचं प्रोजेक्ट तयार करत होतो ना, म्हणून तुमच्या तासाला बसता नाही आलं. म्हणून आत्ता समजून घेतलं. तुमचा तास कधीच मिस करावा असं वाटत नाही. खूप छान समजावून सांगता तुम्ही. पण हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. विज्ञान प्रदर्शनाची तयारी करताना बाकीच्या विषयांचा अभ्यास मागे पडू द्यायचा नाहीये. माझ्याच नाही, बाकीच्या विषयाच्या शिक्षकांकडून सुद्धा सगळं समजून घे. हां? हो मॅडम. आणि परीक्षा तोंडावर आल्यात. छान अभ्यास करायचा आहे. आणि विज्ञान प्रदर्शनात पण मला पहिलाच क्रमांक हवाय, कळलं? आम्ही अभ्यास पण करू आणि विज्ञान प्रदर्शनात पहिला क्रमांकही पटकावू. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. येते मी. वहिनी, अरे तुम्ही या ना, बसा बसा बसा. इकडे कसं काय? अहो, तुम्हालाच भेटायला आले मुद्दाम. काय विशेष? म्हटलं तर विशेष, नाही तर नाही. म्हणजे? अहो काही नाही, बरेच दिवस झाले ना तुमचा कॉल मेसेज काहीच नाही. म्हटलं डायरेक्ट भेटायलाच यावं. सॉरी वहिनी, मी नाही करू शकले तुम्हाला फोन. सॉरी. हो सॉरी काय वहिनी, घर सोडल्यापासून तुमच्याबरोबर काही कॉन्टॅक्टच नाही, म्हणून काळजी वाटली तुमची. मी ठीक आहे आता. म्हणजे जे झालं त्याचं मला वाईट वाटतंच आहे, पण
आता ऍक्सेप्ट तर करावंच लागेल ना, पर्याय नाही. वहिनी पर्याय आहे. म्हणजे माझं भाऊजींशी बोलणं झालं, म्हटलं आता तुमच्याशी बोलावं. अधिपतींशी काय झालं? काय म्हटले ते? सांगते वहिनी, सगळं सांगते. तुमच्याकडे वेळ आहे ना? हो. ओके, मग मला छान चहा पाजा. चहा पीत पीत बोलूयात आपण, चालेल ना?